पहिलं प्रकरण बघायला घेतलं होतं ते म्हणजे आरोग्य मानसशास्त्र, आरोग्य आणि जोखीम वर्तन. सोमवारी आपण सुरू केलं होतं बरोबर. त्याच्यातले 3 मुद्दे आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. ते म्हणजे पहिलं व्हॉट इज हेल्थ बिहेवियर, आरोग्य किंवा निरोगी वर्तन म्हणजे काय. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघितला होता टॉपिक याच्यातला, तो म्हणजे स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि इलिसिट ड्रग यूज, हा मुद्दा आपण बघितला होता. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा कालच्या लेक्चरला आपण बघितला, तो म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्शुअल बिहेवियर. आणि आज आपण ह्या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्यावर येतोय, दॅट इज 1.4 ओबेसिटी, लठ्ठपणा. क्लिअर? आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, चला मग कंटिन्यू करूया. थोडासा उशीर झाला आपल्याला सिलेबस स्टार्ट करायला, कारण सिलेबस बदलला असल्यामुळे सुरुवातीचे काही महिने मी तुमच्या प्रकरणांच्या नोट्स बनवण्यात घालवले. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, आता तुम्ही यावर्षी टीवायला असल्यामुळे तुम्हाला माहिती नाही, पण आपली BA थर्डची पुस्तकं निघत नाहीत ज्या पद्धतीने तुमची FYची आणि SYची निघतात. त्यामुळं पुस्तकं निघत नाही. त्यामुळे इंग्रजी पुस्तकांचा आधार घेऊन आपल्याला स्वतःच सगळ्या नोट्स डेव्हलप करावे लागतात. म्हणून करंट ट्रेंडचे नोट्स डेव्हलप करण्यामध्ये माझा वेळ गेला, त्यामुळे आपल्याला उशीर झाला. पण चांगली बाब अशी आहे की आपला सिलेबस देखील कव्हर होऊ लागलेला आहे. क्लिअर? त्यामुळं आजच्या मुद्द्यावर जाण्या अगोदर तुम्हाला काही विचारायचं तुम्हाला की स्पीड खूप जास्त वाटतोय का तुम्हाला? त्याचबरोबर शिकवताना खूप गडबड होते असं काय वाटतंय का कोणाला? नाही. शिकवतेला समजतंय का सगळ्यांना? समजतंय. पूजा? समजते. SYला कुठे होतेस बाळा तू? तुझी आपली भेट होऊ शकली नाही फेस टू फेस? राधानगरी. अच्छा, राधानगरी एकल सरांच्या इथे बरोबर. एकल सर होते शिकवायला. ओके. बाकीचे विद्यार्थी सगळे परिचित आहेत मला, कदाचित त्यांना सवय झालेली आहे माझी, त्यामुळे ते होय म्हणत असतील. तू नवी आहेस, तुला काही अजून टीचिंग बाबत सजेशन करावं वाटतात का? यू कॅन ओपन, बोलू शकतेस तू, म्हणजे जेणेकरून नेक्स्ट युनिटवर जाताना आपल्याला चेंजेस करता येतील आणि ह्या पण प्रकरणातील काही जर ड्रॉबॅक तुम्हाला वाटत असतील तर तेही आपल्याला रिकव्हर करता येतील. काय तुझ्या सजेशन काय आहेत का सूचना टीचिंग बाबत? नाही. ओके, सगळं समजतंय? समजण्यासारखं आहे सगळं? होय सर. ओके, आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजतंय. आणि हा एक्सपिरियन्स आपल्यासाठी नवीन आहे ऑनलाईन टीचिंगचा, पण मी समाधानी आहे, मला खूप आवडला. म्हणजे कदाचित ऍक्च्युअली क्लासरूम टीचिंगला हा बेस्ट ऑप्शन नाहीये, पण मला याच्यातला एक प्लस पॉईंट एवढाच वाटला की तुम्हाला जे जे काही मला सांगायचं एखाद्या मुद्द्याच्या माध्यमातून, आणि त्यासाठी मला ऍडिशनल काही सोर्सेस ऑनलाईन तुम्हाला दाखवायचे आहेत, काय मटेरियल दाखवायचे. जसं की तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये बघा, व्हिडिओज आपण बघितले. परवाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मद्यपानाच्या योग्य स्तराबाबत एक आर्टिकल देखील दाखवलं होतं, हायली रेटेड सायटेड आर्टिकल देखील दाखवलं होतं. अशा गोष्टी दाखवता येतात, त्यामुळे मला हा थोडासा प्लस पॉईंट वाटतोय. बट काय म्हणतात त्याला की तुम्हा सगळ्यांना मिस करतोय क्लासरूम मध्ये, हे देखील तितकाच प्लस पॉईंट आहे. असो, जोपर्यंत आपल्याला फिजिकली अपीअर होण्याची संधी आदेश मिळत नाही तोपर्यंत आपण याला कंटिन्यू करू. लेट मी 1 मिनिट. ठीक आहे, चला मग मी असं गृहीत धरू काय की तुम्हाला नियर अबाउट खूप साऱ्या गोष्टी क्लिअर आहेत माझ्या टीचिंग मधून, आणि आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. चला असं कन्सिडर करून जाऊया का पुढं? जाऊया. ओके, चला चला मग या प्रकरणामधील पहिल्या प्रकरणामधील शेवटचा मुद्दा आज आपण स्टार्ट करूया. द लास्ट पॉइंट टॉपिक ऑफ दिस मॉड्यूल, दॅट इज द ओबेसिटी, लठ्ठपणा. आतापर्यंत आपण जे 3 मुद्दे बघितले, ह्या 3 मुद्द्यांप्रमाणे म्हणजे अगदी हेल्थ बिहेवियर असू दे,
स्मोकिंग, ड्रिंकिंग असू दे, यूज ऑफ इलिसिट ड्रग असू दे, लक्षात घ्या. त्याचबरोबर बघायला गेलं तर अनप्रोटेक्टेड सेक्शुअल बिहेवियर असू दे. याच बाकीच्या जोखीमांप्रमाणे ही देखील लठ्ठपणा देखील आजची एक म्हणजे मोठी समस्या बनलेली आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच्या बाबतीत जी सगळ्यात मोठी खंत आहे, मी तुम्हाला ती नंतर क्लिअर करतोय. जसा मुद्दा संपत येईल तसं तुम्हाला क्लिअर होत जाईल. तर बेसिकली निकृष्ट संतुलित आहार, नियमित, बघा बरं का काय म्हणतात, नियमित व्यायामाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली, यामुळे का नाही हल्ली लठ्ठपणा ही एक जगभर मोठी बनलेली आणि वाढत चाललेली समस्या आहे, लक्षात. आणि याचा परिणाम ना वेगवेगळ्या आजारांच्या स्वरूपात आणि त्याच्याही पुढे मृत्यूच्या स्वरूपात, होय, मृत्यूच्या स्वरूपात आपल्याला सोसावे लागत आहेत. ही आजची एक खंत आहे, लक्षात घ्या. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आफ्रिकेसारखे अजूनही अशी काही देश आहेत की जिथं कुपोषणाची समस्या गंभीर बनलेली आहे. म्हणजे लोक भूकमरीने मरतात. अशी अनेक ठिकाणी, इव्हन भारतामध्ये देखील आपल्याला अशी काही शहरं, अशी गावखेडी बघायला मिळतील की जिथं अजूनही भूकमरी ही समस्या आहे. आणि विरोधार्थी आज जागतिकीकरणाचा एक प्रोडक्ट असा झालेला आहे की लठ्ठपणा ही दुसऱ्या बाजूला एक मोठी समस्या बनत चाललेली आहे. म्हणून का नाही लठ्ठपणाचं पहिला निर्धारण कसं करायचं, हाऊ ओबिसिटी इज डिफाईन, त्याची व्याख्या कशी करायची, हे सगळ्यात पहिला समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात येते. म्हणून एखादी व्यक्ती लठ्ठ आहे, लठ्ठ म्हणजे आपण त्याला जाडजूड म्हणतो, पण जाडजूड हा मर्यादित अर्थ होतो, लक्षात घ्या. पण लठ्ठपणा याचं निर्धारण कसं करायचं, एखादी व्यक्ती लठ्ठ आहे, तिचा लठ्ठपणा हा तिच्यासाठी जोखीमीचा आहे का सामान्य आहे. जोखीमीचा असेल तर ती जोखीम कितपत आहे आणि ती जोखीम कशी ठरू शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिला लठ्ठपणाचं निर्धारण कसं होतं, हाऊ ओबिसिटी इज डिटरमाइंड, हे समजून घेणं गरजेचं आहे. मग आपण त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स वर जाऊ की लठ्ठपणाचा प्रादुर्भाव कितपत झालेला आहे, लठ्ठपणा कसा पसरलेला आहे, कितपत पसरलेला आहे. आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की जर एखाद्या व्यक्तीची ओबिसिटी जर डिफाईन करायची असेल, डिटरमाइन करायची असेल, तर आपल्याला बीएमआय द्वारे डिटरमाइन करता येते, ती म्हणजेच बॉडी मास इंडेक्स. कोणाला सांगता येईल का हो बॉडी मास इंडेक्स बीएमआय कसा कॅल्क्युलेट केला जातो? व्यक्तीचे वजन भागिले नितंब्याचा घेर गुणिले 100, त्यामुळे बीएमआय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जर तुमचं केअरफुली लक्ष असेल तर बघा, इथं समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय देखील, होय का नाही. त्यामुळं समोरच्या गोष्टीकडे पण केअरफुली बघत जावं, म्हणजे बरेचसे प्रश्न तुमची उत्तर सापडतील ऑटोमॅटिकली. बीएमआय कॅल्क्युलेट करण्याचा सोपा पर्याय आहे, सोपं सूत्र आहे, ते म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या वजनास, किलोग्राम बर का, वजनास त्याच्या उंचीच्या मीटर स्क्वेअरने भागणे, मीटर स्क्वेअरने, लक्षात येते, मीटरचा वर्ग करणे. आता एक छोटस तुम्हाला कॅल्क्युलेशन मी सांगतो की कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते. आता उंची भागिले मीटर स्क्वेअर असा त्याचा फॉर्म्युला आहे, बरोबर का, इथे दिसतंय का, वजन भागिले उंची, उंची म्हणजेच मीटर स्क्वेअर मध्ये उंची, क्लिअर. आता बेसिकली आपल्याकडे काय राहतं की आपली हाईट साधारण, वजनाचा इश्यू काय राहत नाही, 70, 80, 90 व्हॉटएव्हर जे असेल ते असेल, पण हाईट जो असतो आपल्याकडे, आपला इश्यू तो प्रामुख्याने कसा असतो तर सेंटीमीटर मध्ये असतो, बरोबर की नाही. त्याकरता आपल्याला बीएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात पहिला उंचीला मीटर मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे, क्लिअर. उंचीला मीटर मध्ये कन्वर्ट करण्याचं गरजेचं आहे. आता ही कन्वर्ट कशी करायची लक्षात घ्या, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.01 मीटर, असा त्याचा अर्थ झाला, लक्षात घ्या. काय म्हणतोय बघा मी, 1 मीटर इज इक्वल टू 0.01 मीटर. म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, समजून घ्या. आता माझी उंची आहे
183 सेंटीमीटर. किती? 183 सेंटीमीटर. त्याला 1 सेंटीमीटर म्हणजे 0.01 म्हणून गुणिले 0.01 आपण ज्यावेळी करतो त्यावेळी येतं 1.83 मीटर. 1.83 मीटर. लक्षात येत आहे? म्हणजेच ह्या 1.83 चा पुन्हा गुणाकार करायचा. 1.83 बघा इथं किती आलेलं आहे उंची. 1.8 मीटरचा स्क्वेअर जर माझ्या हाईटचा केला तर तो आलेला आहे 3.3489. क्लिअर? 3.3489. मग आता इथं काय करायचं तर माझं वेट आहे 91 डिवायडेड बाय 3.3489 म्हणजे माझा BMI किती झाला बघा 27.17. हा माझा BMI झाला. लक्षात आलंय का तुम्हाला BMI कसा कॅल्क्युलेट केला मी? अजून कुणाला लक्षात आलं नाही सांगा मला. BMI कसा कॅल्क्युलेट केला लक्षात आलं का तुम्हाला? जरा नवीन सांगा सर. पुन्हा एकदा सांगू का? हे बघा BMI चं सूत्र काय तर उंची भागिले वजन. एक मिनिट. BMI इज इक्वल टू तर एखाद्या व्यक्तीची वजन भागिले उंची. उंचीमध्ये काय घ्यायचंय खरं? उंची काय घ्यायचंय बघा मीटर मीटरचा वर्ग घ्यायचा आहे. मीटरचा वर्ग म्हणजेच BMI. हे जरासं इथं काय करताना अडचण येतात म्हणून ठीक आहे असू दे. लक्षात आलं? आता इथं बघा माझं वजन जे आहे ते किती आहे 91 किलो आहे. त्याला जर भागिले करायचं झालं तर आपल्याला उंची जी आहे ते मीटर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. बरोबर? मीटर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिला काय 1 मीटर 1 सेंटीमीटर. आपली उंची साधारणतः काय असते सेंटीमीटर मध्ये असते. म्हणून 1 सेंटीमीटर म्हणजे किती तर 0.01 मीटर. मी पहिला काय केलं 1 सेंटीमीटर मीटर मध्ये कन्वर्ट केला. 1 सेंटीमीटर मीटर मध्ये कन्वर्ट केला आणि 1 सेंटीमीटर म्हणजे काय तर 0.01 मीटर. लक्षात घ्या. समजतंय? म्हणून आता सगळ्यात पहिला काय करायचं तर माझी हाईट आहे 183 सेंटीमीटर गुणिले त्याला 0.01 मीटर म्हणजे 1.83 मीटर हाईट झाली. किती 1.83. 1.83. आता ही 1.83 जी आहे सोप्या भाषेत काय हो तर आपली टोटल सेंटीमीटरची हाईट जी आहे त्याच्यातले 2 डिजिट अलीकडे घ्यायचे एवढंच घ्यायचं. आता हा 1.83 जो आहे त्याचा पुन्हा आपल्याला गुणाकार करायला पाहिजे. मीटरचा स्क्वेअर म्हटलेला आहे ना. हा स्क्रीन दाखवा.
पसंत झालं तुम्हाला? नाही नाही दिसतच नाही सर, स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट. झालं. म्हणजे ओरलीच चाललंय सगळं. आता दिसतंय? ओके सर. दिसते. आता दाखवा सर. बघा आता वर्ड दिसतंय तुम्हाला समोर इथं. दिसतंय. आता BMI चा फॉर्म्युला काय बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा. BMI is equal to weight divided by height meter square. बघा हे सूत्र आहे, म्हणजे वजन भागिले उंची. उंची मीटर मध्ये घ्यायची आणि त्याचा वर्ग करायचा. क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं? आलं. आता माझं वजन आहे 91 kg. त्या 91 kg ला आपल्याला माझ्या हाईटनं भागलं पाहिजे, बरोबर आहे? पण माझी हाईट आहे सेंटीमीटर मध्ये. ती किती आहे? 183 सेंटीमीटर, बरोबर आहे? मग आता ही 183 सेंटीमीटर हाईट जी आहे ती सगळ्यात पहिला आपल्याला काय केली पाहिजे? मीटर मध्ये कन्वर्ट केली पाहिजे. मीटर मध्ये केलं पाहिजे. बरोबर का? हा, मीटर मध्ये कन्वर्ट केली पाहिजे. आता मीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर कशामध्ये आहे ती? सेंटीमीटर मध्ये, बरोबर? म्हणून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.01 मीटर. क्लिअर? लक्षात आलं? 1 सेंटीमीटर म्हणजे किती? तर 0.01 मीटर 1 सेंटीमीटर, बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं? आता बघा इथं दिसतंय का तुम्हाला स्क्रीन? दिसते. दिसते. हे बघा माझी हाईट आहे 183 सेंटीमीटर, बरोबर? तर 1 मीटर म्हणजे आपण किती म्हटलेलं आहे? 0.01 मीटर 1 सेंटीमीटर म्हणजे, बरोबर? म्हणून 183 सेंटीमीटरला 0.01 ने गुणलं की किती येते? 1.83 मीटर. म्हणजे हे मीटर मध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आपली जी 183 हाईट सेंटीमीटर हाईट आहे त्याच्यातले 2 डिजिट फक्त इकडे सरकतात. लक्षात येत आहे? अशा पद्धतीने सगळ्यात पहिला मीटर मध्ये कन्वर्ट करावी लागते. आणि मीटरचा वर्ग म्हटलंय म्हणून पुन्हा त्याला 1.83 गुणिले 1.83 करावं लागेल. त्यावेळेला किती येते उत्तर? तर 3.3489, बरोबर? इथपर्यंत लक्षात आलंय का? आलंय. मग आता इथं मीटर मध्ये हाईट आली आपल्याकडं. आता फायनल वजन भागिले आपली काढलेली हाईट 3.3489. उत्तर आलं बघा 27.17. हा माझा BMI झाला. हा माझा काय झाला? BMI, बॉडी मास इंडेक्स. आलं का इथपर्यंत लक्षात? आलं की सर. BMI कसा कॅल्क्युलेट केला ते समजलं का इथपर्यंत? समजलं. हा, अगदी सोप्या भाषेत आहे. BMI कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्या उंचीला सेंटीमीटर मधून मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्या कन्वर्ट केलेल्या उंचीच्या व्हॅल्यूने आपल्या वजनाला भागायचं. लक्षात येत आहे? आता माझा बघा 27.17 आला होता BMI. क्लिअर? आता इथं तुमच्या समोर वर्गीकरण दिले बघा. 1, 2, 3, 4 प्रकारचे वर्गीकरण दिलेले आहेत. BMI जेव्हा 20 ते 20.9 दरम्यान असतो
त्यावेळी त्याला नॉर्मल वेट म्हणतात, सामान्य वजन. बीएमआय जेव्हा 25 ते 29.9 दरम्यान असतो त्यावेळी त्याला सौम्य लठ्ठपणा किंवा अतिवजन ओव्हरवेट म्हणायचं, त्याला ग्रेड 1 म्हणतात, ग्रेड 1 ओबेसिटी. ज्यावेळी बीएमआय 30 ते 39.9 दरम्यान असतो त्यावेळी त्याला मध्यम लठ्ठपणा किंवा चिकित्सालयीन लठ्ठपणा म्हणजेच क्लिनिकल ओबेसिटी असं म्हणतात, ग्रेड 2. आणि शेवटचा जो चौथा प्रकार आहे तो बीएमआय जेव्हा 40 किंवा त्यापेक्षा अधिक असतो, ऍक्च्युली इथं कमी झाले चुकून, त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळेला त्याला तीव्र लठ्ठपणा म्हणायचं, ग्रेड 3 ओबेसिटी असं म्हणतात. लक्षात येते? आता माझा जर तुम्ही बघितला 27.17 इतका होता माझा बीएमआय, म्हणजे मी साधारणतः ह्या ओव्हरवेट मध्ये मी देखील मोडतो, सौम्य लठ्ठपणा माझ्यामध्ये आहे. म्हणजे याच्यातून काय स्पष्ट होतं बघा, तर आपला बीएमआय जो आहे तो 20.9च्या वर जाता कामा नये आणि 20च्या खाली येता कामा नये. लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे ज्यावेळी आपला बीएमआय 20च्या वर जाईल, 25 पासून पुढे, 30 पासून पुढे, तेव्हा तो ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3च्या कॅटेगरीमध्ये मोडतो, जे लठ्ठपणामध्ये मोडतात. अतिवजन, चिकित्सालयीन लठ्ठपणा आणि तीव्र लठ्ठपणा. लक्षात येते? हा ग्रेड 3चा जो लठ्ठपणा आहे, ग्रेड 3 ओबेसिटी जी आहे, ही मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने हार्मफुल ठरते, लक्षात घ्या, मृत्यूसाठी कारणीभूत ठरते. म्हणून का नाही व्यक्तीच्या प्रामुख्याने बीएमआय द्वारे का नाही आपण त्या व्यक्तीच्या शरीराचं लठ्ठपणाचं निर्धारण करू शकतो. लक्षात आलं इथपर्यंत? बीएमआय कसा कॅल्क्युलेट केला ते आलं, समजलंय का सगळ्यांना? समजलंय. याच्या बरोबरच का नाही बीएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन ऍप्स देखील मिळतात. दिसतंय का विंडो तुम्हाला? दिसतंय का समोर? calculator.net दिसतंय. हे बघा, ह्याच्या देखील आधारे आपण बीएमआय आपला कॅल्क्युलेट करू शकतो. आता माझं वय आहे 31, मेल ऑलरेडी सिलेक्टेड आहे, हाईट आहे 183 सेंटीमीटर, वेट आहे माझं 91 kg. कॅल्क्युलेट. इथं बघा दिसते का रिझल्ट तुम्हाला? बीएमआय इज 27.2 kg डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. वजन किलोग्राम मध्ये भागिले उंची मीटरचा वर्ग, मगाशी आपण केलं त्याप्रमाणे. आणि इथं कॅल्क्युलेशन दिसतंय का बघा? रिझल्ट पण पुढे आलाय, ओव्हरवेट. ओव्हरवेट काय म्हणजे अंडरवेट, नॉर्मल, ओव्हरवेट आणि ओबेसिटी, ज्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन बघितलं असं ऑनलाईन देखील आपल्याला आपला बीएमआय कॅल्क्युलेट करता येतो. क्लिअर? लक्षात येते? तर ह्या बीएमआयच्या आधारे प्रामुख्याने का नाही व्यक्तीच्या लठ्ठपणाचं निर्धारण होतं. पुढे जाऊया का? समजलं ना तुम्हाला कसं बीएमआय कॅल्क्युलेट केला? समजलं. हा, विसरायचं नाही बरं का हे. हा, आता बीएमआयच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ह्याला फक्त एक मार्गदर्शकाच्या स्वरूपात, गाईडच्या स्वरूपात पाहिलं जातं. याचं कारण काय बघा की व्यक्तीच्या लठ्ठपणाचं का नाही बीएमआयचे गणन करत असताना त्याचं वय, जेंडर किंवा शरीराचा ढाचा इत्यादीचा पण विचार करणं गरजेचं आहे. तो शक्यतो बीएमआय मध्ये केला जात नाही. पण एक साधारणतः व्यक्तीच्या लठ्ठपणा, व्यक्ती लठ्ठपणामध्ये मोडते का सामान्य वजन आहे हे ठरवण्यासाठी का प्रामुख्याने आपल्याला याचा उपयोग होतो. लक्षात घ्या. समजतंय? तरी पण बीएमआय इंडेक्सच्या अनुषंगाने जर आपण विचार करायला गेलं तर व्यक्तीच्या शरीराच्या नितंबाच्या मानाने कंबरेचा घेर म्हणजे कमरेच्या पोटाभोवतीची वाढलेली चरबी जी असते यावरून स्त्री आणि पुरुष यांच्यामधील लठ्ठपणा आपल्याला समजतो. लक्षात घ्या. आणि याच्यावरून का नाही अतिवजनाच्या व्यक्ती जे आहेत त्या हृदय विकाराच्या दिशेने झुकत आहेत हे देखील स्पष्ट होतं. आणि त्याचबरोबर टाईप 2 डायबिटीज ही देखील एक समस्या जी आहे ही लठ्ठपणामुळे व्यक्तींमध्ये विकसित होते. लक्षात घ्या. त्याचबरोबर कर्करोग, कॅन्सर डेव्हलप होण्यासाठी
देखील हा कारणीभूत लठ्ठपणा ठरतो, लक्षात घ्या. म्हणून काय तर अतिवजन असणं हे प्रामुख्याने सर्व आजारांचं निमंत्रण आहे, हे काही शहाण्या व्यक्तींकडून आपण ऐकलेलं जे स्टेटमेंट आहे ते इथं स्पष्ट होते, लक्षात घ्या. की व्यक्तीचं वजन हे नेहमी सरासरी असावं. याच्या व्यतिरिक्त पण आपलं वजन योग्य आहे का हे निर्धारित करण्याचा अजून एक सोपा मार्ग आहे. तो सोपा मार्ग म्हणजे काय की आपली टोटल हाईट जी आहे सेंटीमीटर मध्ये त्याच्यातून 100 मायनस करणे. त्याच्यातून आपलं जे वेट येईल व आकडा येईल तो आपलं प्रॉपर वेट. आता उदाहरणार्थ माझ्या उंचीचं पुन्हा उदाहरण घ्या. माझी उंची आहे 183 सेंटीमीटर. त्याच्यातून जर मी 100 मायनस केले तर राहिले 83. म्हणजे माझ्या शरीराचं वजन सरासरी कमीत कमी 83 किलोच्या आसपास असणं गरजेचं आहे. 83 किंवा 81, 82. 83च्या पेक्षा अधिक ज्यावेळी वाढेल त्यावेळी मी लठ्ठपणामध्ये मोडेल आणि 83च्या पेक्षा ज्यावेळी कमी वजन होईल त्यावेळी माझं वजन हे कमी आहे असं स्पष्ट होतं. म्हणून हा पण एक सिंपल फॉर्म्युला आहे की ज्याच्या आधारे प्रामुख्याने आपल्याला आपलं शरीराचं योग्य वजन निर्धारित करता येतं. समजतंय. बट बीएमआय हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कॅल्क्युलेशनसाठी ओबेसिटी डिटरमाइन करण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला आहे. समजतंय. म्हणून सगळ्यात पहिला आता आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया, ते म्हणजे लठ्ठपणाचे आरोग्यावर होणारे परिणाम, द निगेटिव्ह हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ओबेसिटी. इथपर्यंत लक्षात आलं की लठ्ठपणाची व्याख्या कशी केली, निर्धारण कसं केलं जातं ते. हा सर आलं. समजतंय ना इथपर्यंत. ओके. आता बीएमआय कॅल्क्युलेट करता येईल ना स्वतःला तुम्हाला. हा सर येईल. बर बर केला का तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट आता काही. थांबा सर करतो मी, थांबा. आणि माझ्या मते तुम्ही बरेचसे जण हे सामान्य वजनामध्ये मोडणार किंवा काही जण मुली शक्यतो अशा असतील की ज्या कमी वजनामध्ये मोडतील, म्हणजे त्यांचं सामान्यापेक्षा पण कमी. प्रत्येक जण करा बघू आपापलं जरा. पहिला तुमची हाईट आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला, हाईट आणि वेट माहितीये. हा चला हाईटला पहिला मीटर मध्ये कन्वर्ट करा. पूर्ण हाईटला पहिला 0.01 न गुणाकार करा त्याचा, आणि पुन्हा येणारे जे आहे किंवा सरळ सेंटीमीटर जी टोटल हाईट आहे त्याच्यातले 2 टिंब फक्त इकडे घ्या. आता उदाहरण समजा रोहनची हाईट आहे आपण धरू की 165 सेंटीमीटर, तर 1.65 येणार तिथे, बरोबर का. सर हा माझं 0.27 आले का, माझं चुकले कार्ड आहे. किती आलंय. 0.27 आलाय. नाही एवढं कमी येत नाही. थांब आपण एक काम करूया. सर हो माझा 0.046 आलाय. नाही थांबा चुकतंय. रोहन तुझी उंची किती आहे सांग. तर माझी उंची 174 आहे. म्हणजे 1.74 मीटर तुझी हाईट झाली. बरोबर का. सगळेजण रोहनचं बघताय काय. बघतो. चला आता ही प्रॉपर हाईट झाली 1.74. आता सगळ्यात पहिला ह्याचा स्क्वेअर काढायला पाहिजे, म्हणजे गुणाकार करायला पाहिजे. गुणिले 1.74, 1.74 गुणिले 1.74, बरोबर. ते येते बघा 3.0276. आता रोहन तुझं वेट किती आहे. 65. 65 डिवायडेड बाय भागिले 3.0276. 21.46 आला तुझा. किती 21.46 म्हणजे 20 ते 20.9 दरम्यान तुझं बसतंय. क्लिअर. म्हणजे तू नॉर्मल वेट मध्ये येतोय बघ. तुझं आता तुझ्या वयाला अनुसरून वजन प्रॉपर आहे असा अर्थ होतोय, बरोबर का. बरोबर ना. ओके सर. पण काळजी करू नको, लग्न होताच ते सगळं बदलून जाईल समीकरण तुझं. प्राजक्ता तुझी किती हाईट होती सांग. किती सेंटीमीटर आहे. 151 आहे सर.
हा म्हणजे 1.1 येणार बरोबर काय मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर. हा चला मग हा 1.51 151 इंटू 1.51 म्हणजे टोटल आलं बघ 2.2801. चला आता तुझं वेट किती आहे? 34 आहे. 34 किलो वजन आहे तुझं? अरे काय वाऱ्यात उडून जाशील. 34 किलो वजन आहे? नाही थांबा पहिला आपण हे करूया. होय 34 किलो. 2.2801 म्हणजे 14.14.91 आला बघ. हा म्हणजे तुझं वजन सामान्य वजन आहे. सामान्यपेक्षा पण खाली येते म्हणजे तू खाल्लं पिल्लं पाहिजेस बा असा त्याचा अर्थ आहे. सफरचंद खायला राहू ना. म्हणजे डाएट बदलला पाहिजे आहारामध्ये थोडस बदल करून खाल्लं पाहिजे असा अर्थ होतोय बघ. लक्षात येते? हा क्लिअर? असू दे वजन कमी असणं ही खूप मोठी समस्या नाहीये. ते खाऊन पिऊन वाढवता येतं. जरासं एक महिनाभर तुम्ही कंपल्सरी खायचं आणि दुपारी तंबी लावायची हे जर केलं तर वजन ऑटोमॅटिकली वाढतं. पण तितक्या स्पीडनं तुम्ही दररोज व्यायाम जरी केलं तरी वजन कमी होत नाही लक्षात घ्या. त्यामुळे वजन कमी असणं ही काय खूप मोठी समस्या नाहीये. क्लिअर? पण आता मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितलेला आहे त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने उंचीमधून तुमच्या 100 मायनस करा आणि किती येते ते बघा. म्हणजे अगदी आता आपण प्राजक्ताचं जर सांगायला गेलं तर 1.51 तिचं आहे 151 आहे सेंटीमीटर हाईट. त्याच्यातून जर 100 मायनस केलं तर तुझं कमीत कमी 50 ते 51 किलो वजन असणं गरजेचं आहे. लक्षात येत आहे? अशा प्रकारे प्रत्येक जण आपापली हाईट कॅल्क्युलेट करून वेट कॅल्क्युलेट करून त्याच्या अनुषंगाने आपापलं पुरेसं आपल्या वयाला अनुसरून साजेसं आपलं वजन आहे की नाही हे बघा. आणि जर कमी असेल तर आहारामध्ये बदल करून वजन वाढवा आणि जर जास्त होत असेल तर व्यायामाचा सराव करा. क्लिअर? लक्षात येते? अशा पद्धतीने आपल्याला लठ्ठपणाचं निर्धारण करता येते. क्लिअर? चला आता द निगेटिव्ह हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाचे आपल्या आरोग्यावर. स्क्रीन दिसते ना? दिसते. आपल्या आरोग्यावर होणारे जे नकारात्मक परिणाम आहे. मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच नाही कुपोषण हे जगभर होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. लक्षात घ्या. खूप सारे देश त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. असंच नाहीये की भारत हे एकमेव राज्य आहे असं सॉरी देश आहे असं. बरेचसे देश आहेत की तिथं ही प्रामुख्याने एक समस्या आहे. पण दुसऱ्या बाजूस सांगितल्याप्रमाणे पाश्चिमात्य किंवा विकसित देशांमध्ये का नाही ओबेसिटी खूप मोठी समस्या आहे. लक्षात घ्या. त्यामुळे का नाही अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना का नाही आपल्याला सामोरं जावं लागतं. आता याच्यामध्ये जर बघायला गेला हायपर स्ट्रेस, हार्ट डिसीज, अतिताण, हृदयविकार, टाईप 2 डायबिटीज, मधुमेह 2 प्रकारचा, श्वसनाशी संबंधित समस्या, कमरेचा त्रास आणि इतर प्रकारचे जे डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर्स आहेत कर्करोग हे प्रामुख्याने लठ्ठपणामुळे विकसित होतात. लक्षात घ्या. समजतंय? दुसरी महत्वाची गोष्ट काय की लठ्ठपणामुळे निर्माण होणारी जी रिस्क आहे ज्याला आपण जोखीम म्हणतो ही रिस्क देखील आरोग्याची वाढत जाते. म्हणजे काय तर व्यक्तीच्या लठ्ठपणाच्या प्रकारानुसार का नाही आरोग्यविषयक जोखमीचे स्वरूप बदलतं. लक्षात घ्या. याच्या बाबतीत का नाही दी जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने 2 दशलक्ष व्यक्तींच्या 97% केसेसचा अभ्यास केला, रिव्ह्यू केला. सिंहावलोकन म्हणजे काय रिव्ह्यू केला. यामध्ये त्यांना असं दिसून आलं की सौम्य लठ्ठपणा ज्यांना आहे म्हणजे ग्रेड 1 ओबेसिटी जे आहे याच्या तुलनेत का नाही अतिवजनाच्या ज्या व्यक्ती आहेत लक्षात घ्या या ओव्हरवेट व्यक्ती जे आहेत सॉरी सौम्य लठ्ठपणा किंवा अतिवजनाच्या व्यक्ती जे आहेत ग्रेड 1 म्हणतो आपण त्याला यांच्यापेक्षा का नाही क्लिनिकली डायग्नोस होण्यासाठी किंवा तीव्र लठ्ठपणा असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ग्रेड 2च्या यांच्यामध्ये का नाही मृत्यूची जोखीम ही अधिक राहते. लक्षात घ्या. अजून थोडा वेळ अर्धा तास संपवतो. लक्षात येते? मृत्यूची जोखीम अधिक असते. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय की मध्यम चिकित्सक ग्रेड 2चं आणि ग्रेड 3चं जे ओबेसिटी आहे ही आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरते. लक्षात घ्या. समजते? त्याचवरती बघायला गेलं तर का नाही ह्या शारीरिक समस्येबरोबर आरोग्याच्या समस्येबरोबर नाही
मानसिक समस्या देखील ओबेसिटीमुळे निर्माण होतात. लक्षात घ्या. कसं होतात बघा, महत्वाचं म्हणजे की लठ्ठपणा म्हणजे एक सामाजिक कलंक, हा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. स्क्रीन दिसते का बघा तुम्हाला, मी पिक्चर दाखवतो मी तुम्हाला. दिसतंय. त्याच्यावर जर तुम्ही बघितला ना तर लठ्ठपणा म्हणजे का नाही एक सामाजिक कलंक आहे. अशा व्यक्ती का नाही समाजासाठी कलंक असतात, असा एक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रह पाहिला जातो. त्यामुळे अशा व्यक्तींकडे का नाही निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने पाहिलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जाड आहात वगैरे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता म्हणजे याचा अर्थ की यांच्या वजनाचं किंवा यांच्या लठ्ठपणाचं समर्थन करायचं असं होत नाही. हल्ली जर तुम्ही काही सिरियल जर बघितल्या बघा, आता ही तुम्हाला मी करंट अपडेट दाखवतोय. ही एक सिरियल कुठल्या तर ह्याच्यावर चालते चॅनलवर, मला आता लक्षात माहिती नाही. कलर्स चालते, कलर्स मराठीवर. ही सिरियलचं उदाहरण घ्या. किंवा तृप्ती भोईर यांचा हा पिक्चर तुम्ही बघितला असेल, आगडबंब. असे काही चित्रपट वगैरे आहेत लक्षात घ्या की त्याच्यामधून हा इश्यू राईज पण करण्यात आलेला आहे की अशा व्यक्तींकडे अशा निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं पाहणं चुकीचं ठरतं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं काय होतो की याच्यातून अशा व्यक्तींची लठ्ठपणा ह्याचं समर्थन करणं योग्य आहे असं मुळीच होत नाही. लक्षात घ्या. कारण शेवटी सौम्य लठ्ठपणाच्या कॅटेगरीमध्ये ज्यावेळी व्यक्ती येते आणि विशेषतः चिकित्सालयीन ग्रेड 2 आणि ग्रेड 3 मध्ये येते, तेव्हा ग्रेड 3च्या व्यक्ती तर मृत्यूची जोखीम अशा व्यक्तींसाठी वाढते हे देखील स्पष्ट होतं. लक्षात घ्या. त्यामुळे का नाही लठ्ठपणाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर शारीरिकतेबरोबर ह्या मानसिकतेशी संबंधित देखील समस्या होतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या बाबतीत जर बघितलं ना, लो सेल्फ एस्टीम, निम्न स्वादरभाव, सोशल लोनलीनेस, सामाजिक एकाकीपणा अशा व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. लक्षात येत आहे. त्यामुळे का नाही लठ्ठपणा ही शारीरिकतेबरोबर मानसिकतेची देखील एक समस्या झालेली आहे. लक्षात घ्या. समजतंय. म्हणून का नाही लठ्ठपणाचे होणाऱ्या आरोग्याच्या परिणामामध्ये बघायला गेलं तर अतिताण, हृदयविकार, टाईप 2 डायबिटीस, श्वसनाशी संबंधित समस्या, कमरेचा त्रास असू दे, डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर्स असू दे, हे प्रामुख्याने दिसून येतात. मानसिक समस्येमध्ये बघायला गेलं तर मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामामध्ये लो सेल्फ इस्टीम असू दे, सोशल लोनलीनेस असू दे, हे त्याचे परिणाम आहेत. त्यामुळे व्यक्ती समाजापासून दूर होऊ लागते. क्लिअर. त्यामुळे इथं आपण ऍज अ स्टुडंट ऑफ सायकोलॉजी म्हणून आपल्याला असं एक भूमिका बजावणं गरजेचे असते की ह्या व्यक्तींचा या व्यक्तींकडे समाजाचा पाहण्याचा जो नकारात्मक दृष्टिकोन असतो तो बदलण्यासाठी जनजागृती करणं गरजेचं असतं. पण त्याचबरोबर कुठंतरी ह्या व्यक्ती स्वतःच्या लठ्ठपणाचं समर्थन करून आरोग्यविषयी जोखीमांकडे झुकत तर नाहीत याची देखील जाणीव देखील त्यांना आपल्याला करून देणं गरजेचे असते. क्लिअर. समजतंय. लक्षात येते. इथपर्यंत समजलं. समजलं. काय शंका आहे का विचारा. नाही. पुढे जायचं. चला आता प्रिव्हिलन्स वरूया की हा लठ्ठपणा आपल्या कोरोना सारखा कुठं आणि कसा पसरलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता युरोपियन आयोगाचं जर बघायला गेलं तर बघा बरं का, युरोपियन आयोगाद्वारे 1999 मध्ये हे प्रिडिक्शन करण्यात आलं होतं की युरोपियन देशातील 31% लोकसंख्या ही अतिवजनाची व 10% ही क्लिनिकली डायग्नोस होईल इतकी लठ्ठ असेल. लक्षात घ्या. आता जर आपण इंग्लंडचं उदाहरण जर घ्यायला गेलं तर 26% समस्या या प्रौढांमध्ये ही समस्या हल्ली उच्च दिसून येते. लक्षात घ्या. WHO जर आपण रेफरन्स घ्यायला गेलं तर नॉर्थ अमेरिकामध्ये, उत्तर अमेरिकामध्ये, ऑस्ट्रेलिया आणि UK मध्ये मागील 3 दशकात लठ्ठपणाचे प्रमाण हे तिप्पट झाल्याचं दिसतं. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण हे आधी काही स्पष्ट होतं. लक्षात घ्या. आणि अनलकीली काय तर 1980 मध्येच का नाही सुरुवातीलाच डिपार्टमेंट ऑफ हेल्थ द्वारे का नाही याचं प्रिडिक्शन देखील करण्यात आलं होतं. लक्षात घ्या. म्हणजे आपण जर इंग्लंडचं जर उदाहरण घ्यायला गेलं तर इंग्लंडमध्ये पुरुषांमध्ये याचं प्रमाण 14% 26% केलेलं आहे आणि स्त्रियांमध्ये 17% 26% गेलेलं आहे. म्हणजे काय तर नॉर्थ अमेरिका असू दे आणि UK असू दे किंवा इंग्लंड असू दे, ह्या जर देशांचा जर आपण विचार करायला गेलं किंवा युरोपियन कंट्रीजचं जर आपण पाहायला गेलं तर ओबेसिटी ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं स्पष्ट होतं याच्यातून. लक्षात घ्या. बालकांचा विचार करा.
बालकांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर 3 ते 4 वयोगटातील बालकांमध्ये याचं प्रमाण का नाही 9.4% होतं, तर 10 ते 11 वयोगटातील मुलांमध्ये 19% दिसतं. म्हणजे बालकांमध्ये देखील ओबेसिटी, म्हणजे आता कसं जर तुम्ही काही व्हिडिओज मध्ये वगैरे पाहिलं असेल तर बघा, मी व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर खूप दिवसापूर्वी एक पोस्ट पाहिली होती की एक असं जाडजूड बालक दाखवलं होतं आणि त्याच्यावर खाली लिहिलं होतं काय, मी जाड नाहीये तर माझी आई मला चांगलं चुंगलं करून खायला घालते म्हणून मी धष्टपुष्ट झालो, असं ते मजेशीर स्टेटमेंट होतं ते. म्हणजे काय लहान मुलांमध्ये पण ही समस्या एकदम गंभीर स्वरूप धारण करते, पण आपण त्याला खूप लाईकली ट्रीट करत चाललेलो, लक्षात घ्या. आता आपण भारताचा रेफरन्स घेऊ. भारताचा रेफरन्स घेण्यासाठी का नाही मी द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स मुंबई 2007 ने केलेल्या एका नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा मी इथं रेफरन्स दिलेला आहे. या सर्वेनुसार का नाही भारतात पुरुषांमध्ये लठ्ठ प्रमाणाचे प्रमाण हे 12.1% वरून 16% वर गेलेलं आहे आणि आनंदाची बाब आहे. आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर 1998 ते 99 पासून 2015-16 पर्यंत भारतातील स्त्री पुरुषांमध्ये लठ्ठ प्रमाणाचे प्रमाण हे दुप्पट झाल्याचं स्पष्ट झाले, लक्षात घ्या. म्हणजेच काय, स्त्रियांमध्ये लठ्ठ प्रमाणाचे प्रमाण हे 1915-16 मध्ये 15% अधिक होते आणि तसंच पुरुषांमध्ये देखील ही बाब अधिक दिसून येते. मी मुद्दा म्हणून आपल्याला इथे इंडियन रेफरन्स तुम्हाला इथे टाकलेला आहे, जेणेकरून इथं काय स्पष्ट करून घेणं गरजेचं आहे की वेस्टर्न कल्चरमध्येच नाही तर आपल्या इंडियामध्ये देखील आता ही समस्या मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूप घेऊ लागलेले, लक्षात घ्या. आता हा लठ्ठपणाचा परिणाम काय की विशिष्ट वयोगटातील व्यक्तींवरच होतो असं नाही, तर सर्व वयोगटातील व्यक्तींवर याचा परिणाम होतो. आता प्रामुख्याने तफावत इतकीच असते की प्रौढांच्या बाबतीत का नाही ह्याचे शारीरिक प्रसाद खूप उमटतात, लक्षात घ्या, पण तरुण मुलांच्या बाबतीत मात्र ह्याचे शारीरिक आणि मानसिक पडसाद उमटतात, लक्षात घ्या. म्हणजे शारीरिक दृष्ट्या तर लठ्ठपणा वाढतोच, वजन वाढतं, पण त्याचबरोबर ही मुले, तरुण मुले मानसिक दृष्ट्या देखील तितकीच असमाधानी होऊ लागतात, लक्षात येते. त्यामुळं प्रामुख्याने हा सर्व वयोगटांमध्ये दिसून येणारी एक समस्या आहे हे पण स्पष्ट होते. आता अजून एक सरप्राइझिंग रिझल्ट इथं दिसून आलेला आहे की निम्न सामाजिक आर्थिक दर्जा असणाऱ्या ज्या महिला आहेत, तरुण महिला, आणि त्यांच्यामध्ये लठ्ठपणाची समस्या याच्यामध्ये देखील संबंध दिसून आलेला आहे, लक्षात घ्या. आता याचं स्पष्टीकरण करण्यासाठी याच्यावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय, लक्षात घ्या, की का बरं निम्न सामाजिक दर्जा असणाऱ्या महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिक असेल. तर पोटाची भूक भागवण्याने काम करणे यामध्ये शरीराची निगा राखण्यासाठी योग्य प्रमाणात वेळ मिळत नसावा, एक त्याच्या मागचं कारण असावं. त्याचबरोबर जी लठ्ठ बालकं असतात ना, यांचा प्रौढपणीचा कल देखील लठ्ठ प्रौढांच्या दिशेनेच असतो, लक्षात घ्या. म्हणजे काय, थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय की जी मुलं लहानपणी लठ्ठ असतात ना ती प्रौढ जाऊन पुढे जाऊन देखील प्रौढावस्थेत देखील लठ्ठ होण्याची संभाव्यता देखील अधिक असते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की लठ्ठपणावर योग्य वेळेत उपाययोजना करण्याची सुरुवात करण्याची गरज ही आहे, लक्षात घ्या, योग्य वेळेला, समजतंय. त्यामुळे का नाही सगळ्यात पहिला आपल्याला त्याचे कॉजेस फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे लठ्ठपणाशी संबंधित घटक कोणते ते समजून घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि या घटकांचा व्यक्तीच्या आहाराची निवड, त्याची क्षमता, त्याचा अति खादाडपणा जो आहे याच्याशी हे घटक कसे संबंधित आहेत हे पाहिलं पाहिजे. कारण का या घटकांचा संबंध ना सामाजिक घटकांशी आहे, लक्षात घ्या. म्हणजे अगदी उदाहरणार्थ जर सांगायला गेलं तर जोडीदार, समाज किंवा इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी या नादात देखील व्यक्ती अतिसेवन करते, लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एकत्र जेवायला बसलो की खा की एक भाकरी, काय होतंय त्याला, अशा प्रकारचे, किंवा इतरांचा आग्रह करणे अशा प्रकारे, लक्षात येतंय, समजतंय. म्हणून क्लिअर, म्हणून का नाही लठ्ठपणाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सोशल प्रेशर मध्ये किंवा आपली प्रेस्टीज जपण्याच्या नादात देखील का नाही अतिसेवन होतं. झिरो फिगर हा एक मोठा लठ्ठपणाच्याच कॅटेगरीमध्ये बिलो वेट मध्ये मोडणारा कन्सेप्ट आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा, ह्या जे सेलिब्रिटीज आहेत यांच्यामध्ये
झिरो फिगरच्या नादात काही जणांनी अगदी शरीराचा सांगाडा केलेला देखील दिसून येतो, लक्षात घ्या. समजतंय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय नाही की लठ्ठपणाच्या वर्गीकरणात न मोडणाऱ्या, म्हणजे सौम्य लठ्ठपणा म्हणतो आपण त्याला, पण त्या व्यक्ती ग्रेड 1 म्हणजे अतिवजनाच्या मध्ये असतात. अशा व्यक्तींना का नाही आपलं शरीर म्हणजे का नाही आदर्श शरीर वाटत असतं. म्हणजे म्हणत असतात बा की आम्ही खात्या पित्या घरचे आहोत, लक्षात येते. पण हा देखील लठ्ठपणामध्ये, आणि बरेचदा कसं असतं की एखादा सेलिब्रिटी तशा प्रकारचा असणे, त्याच्यापासून का नाही एक सामाजिक प्रेरणा देखील अशा व्यक्तींना मिळत असते. पण हे ग्रेड 1 वरून ग्रेड 2 कडे झुकत आहोत आपण याची जाणीव मात्र या व्यक्तींना नसते, लक्षात घ्या. मध्यंतरी का नाही 1 वर्षामागे अजून पण मध्यंतरी ती जाहिरात होती कोल्हापुरामध्ये, मी एक जाहिरात पाहिली होती, बिग 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 बिलियन सेल, लक्षात घ्या. म्हणजे हा काय सेल होता माहिती आहे काय? ज्या 4XL 6XL अशा एकदम बर्लाढ्य व्यक्ती असतात ना त्यांच्यासाठी अशा मोठ्या मोठ्या कपड्यांचं शोरूम सेल लागला होता, लक्षात घ्या. लक्षात घ्या. म्हणजे अगदी बघा बरं काय, 2XL म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी कपड्याची साईज झाली, पण 3XL 4XL अशा मोठ्या मोठ्या साईजचं एखादा सेल लागणं म्हणजे लठ्ठपणाबाबत देखील एक सोशल परसेप्शन कसं पॉझिटिव्हली समाजामध्ये बनत चाललेलं आहे हे पण त्याच्यातून स्पष्ट होतं, लक्षात घ्या. समजतंय? म्हणजे याच्यातून काय होतं की अशा ग्रेड 2 मध्ये मोडणाऱ्या व्यक्ती ह्या स्वतःच्या लठ्ठपणाचं कमी करण्याच्या प्रयत्नापेक्षा का नाही तर अशा कपड्यांची साईज बदलून किंवा स्वतःचं सामाजिक सांत्वन करून स्वतःच्या लठ्ठपणाला अधिक प्रेरणा देतात, लक्षात घ्या. समजते? म्हणून आपल्याला सगळ्यात पहिला याच्यातला शेवटचा महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे काय की लठ्ठपणाची कारणे काय आहेत. म्हणून लठ्ठपणाची डेफिनेशन कशी करता येईल बघा, तर बघा समजून घ्या डेफिनेशन, की लठ्ठपणा म्हणजे ऊर्जा सेवनातून निर्माण होणारी अशी स्थिती ज्यामुळे संपूर्ण शरीराची ऊर्जा अति प्रमाणात वाढते. आता इथं ऊर्जा बघा, ओबेसिटी इज दॅट इट इज अ कंडिशन दॅट रिझल्ट फ्रॉम द एनर्जी इंटॅक्ट दॅट ग्रॉसली एक्सीड दॅट एनर्जी आउटपुट. पिनेल यांनी 2003 साली व्याख्या केलेली आहे. इथं ऊर्जा हा शब्द 2 वेळा आलेला आहे पण वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला आहे. लठ्ठपणा म्हणजे ऊर्जा सेवनातून निर्माण होणारी अशी परिस्थिती, ऊर्जा म्हणजे आहाराच्या सेवनातून अशी स्थिती ज्यामुळे संपूर्ण शरीराची ऊर्जा अति प्रमाणात वाढते, म्हणजेच चरबी. म्हणजे एका ठिकाणी आहार आणि दुसऱ्या ठिकाणी चरबी, फॅट, या अनुषंगाने हा शब्द गेलेला आहे. म्हणजे अगदी काय हो की इतकं खाणं की खाण्यास नाही येणं, दॅट इज ओबेसिटी, लक्षात घ्या. म्हणजे याच्या बाबतीत का नाही जुळ्यांचा आणि दत्तकपुत्रांचा अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यातून काही कारण इथं शोधण्यात आली, जेनेटिक रिझन्स. त्याच्यात सगळं पहिलं कारण आहे बघा की काही व्यक्तींमध्ये किती प्रयत्न करून देखील त्यांच्यामध्ये मुळातच ओबेसिटी का असते, फॅट सेल्स सगळ्यात पहिलं रिझन आहे. ह्याला चरबीयुक्त पेशी असं म्हणतात, फॅट सेल्स. आता या फॅट सेल जे आहेत ना याला ऍडिपोसाइटस असं देखील म्हटलं जातं, ऍडिपोसाइटस. आता फॅट सेल्स म्हणजे काय, आपल्या शरीरामधील अशा एक पेशीचा प्रकार आहे जो ऊर्जेची म्हणजे फॅटची साठवण करत असतो, लक्षात घ्या, फॅटची साठवण. आता काय ज्या लठ्ठ व्यक्ती असतात ना ह्या लठ्ठ व्यक्ती असं म्हटलं जातं की ह्या पेशींसहितच जन्माला येतात म्हणून त्या जन्मता जाडजूड असतं असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. समजतंय? पण याच्या बाबतीत पुरेसे पुरावे देखील उपलब्ध झालेले नाही. पण साधारणतः सरासरी व सौम्य वजनाच्या व्यक्तींमध्ये का नाही 25 ते 35 दशलक्ष फॅट पेशी असतात, लक्षात घ्या. आणि पुढे जाऊन ह्या फॅट पेशी जे आहेत ना नवीन फॅट पेशींची निर्मिती करतात, त्यामुळे शरीरामध्ये जशी जशी फॅट सेल्सची संख्या वाढत जाते तसं तसं फॅट स्टोअर करण्याची प्रमाण देखील वाढत जातं आणि व्यक्तीचं वजन वाढत जातं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून फॅट सेल एक रिझन आहे, लक्षात घ्या. म्हणजे जर आपल्याला स्पष्ट करायचं झालं की अनुवंशिक दृष्ट्या व्यक्ती जाडजोड का असते, लठ्ठ का असते, तर त्याचं मेन रिझन म्हणजे ह्या फॅट सेल्स आहेत, लक्षात घ्या. समजतंय? त्याच्यानंतर दुसरं कारण आहे बघा, ते म्हणजे इनहेरियंट लोअर मेटाबॉलिक रेट, अनुवंशिक दृष्ट्या निम्न चयापचय दर. आता लठ्ठ व्यक्तींमध्ये काय अनुवंशिक दृष्ट्याच कमकुवत पचनक्रिया असते, लक्षात घ्या. हे कारण आहे ज्यामुळे अशा व्यक्तींच्या पचन संस्थेद्वारे का नाही उष्मांकांचं ज्वलन संत गतीने होतं. उष्मांक म्हणजे काय, कॅलरीज, लक्षात घ्या. एक फॅक्ट समजून घ्या की आपण जे पण खातो त्याच्यातून जे आपल्याला कॅलरीज मिळतात त्या कॅलरीज जर योग्य वेळी बर्न झाल्या तर ठीक, अदरवाईज त्या फॅटच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत जातात आणि नंतर ते फॅट चरबीच्या स्वरूपात आपल्याला लठ्ठपणा देत जातं, लक्षात घ्या.
समजतंय? ज्यामुळे का नाही अधिकचे उष्मांक का नाही ह्या व्यक्तींच्या शरीरासाठी त्रासदायक ठरतात. म्हणून का नाही आपली चयापचन पचन संस्था कमकुवत असणं, लो मेटाबॉलिक रेट, हा देखील लठ्ठपणासाठीचा एक महत्वपूर्ण कारण आहे, लक्षात घ्या. म्हणून जेणेकरून आपली पचन संस्था चांगली राहील, आपण जे खातोय ते आपल्या शरीराला, आपल्या पचन संस्थेला पचवता येते का, ह्याचा विचार करणं देखील लठ्ठपणाच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही बरेचदा अनुभव घेतला असेल बघा काही व्यक्तींचा, की काही व्यक्तींना पचत नसतं तरी देखील खायचं म्हणून ते खातच असतात. एक अशी वेळ येते की उलट्या होऊ लागतात, लक्षात येत आहे. किंवा काही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ते पचत नाहीत आपल्या शरीराला, हे देखील माहित असतं, तरी पण ते खाणं ती व्यक्ती टाळत नाही, लक्षात घ्या. समजतंय? पण ह्याच्या बाबतीत एक अजून फाइंडिंग असं आहे बघा, लक्षात घ्या, की लठ्ठ व्यक्तींची ही पचन क्रिया जी आहे, लोअर मेटाबॉलिक रेट हा कंटिन्युअसली नसतो, हे पण स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे कंटिन्युअसली हा थोडाफार अप अँड डाऊन असतो, लक्षात घ्या. म्हणजे हे एक त्याच्या मागचं आहे. त्याच्यानंतर डिफिशियन्सी इन हार्मोन हे तिसरं मेन रिझन आहे, लक्षात घ्या. संप्रेरकातील कमतरता. आपल्या शरीरामध्ये का नाही डिफरंट टाईपचे हार्मोन्स असतात, लक्षात घ्या. आणि या हार्मोनचा आपल्या शरीरातील प्रत्येक वेगवेगळ्या घटकांशी संबंध दिसून येतो. ओबेसिटीशी कसा संबंध दिसून येतो बघा, याच्या बाबतीत जर बघायला गेलं ना, तर जीन म्युटेशन नावाचा एक प्रकार आहे. आता परवा जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर कोरोनाबाबत देखील जीन म्युटेशन दिसून आलेलं आहे, लक्षात घ्या. त्याला जनु उत्परिवर्तन म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे काय की डीएनएच्या रचनेत कायमस्वरूपी फेरफार होणे. आपल्या डीएनएची एक रचना असते, ही रचना कायमस्वरूपी बदलणे, यालाच का नाही प्रामुख्याने आपण जीन म्युटेशन, जनु उत्परिवर्तन असं म्हणतो, लक्षात घ्या. आता ह्या म्युटेड जीनचं का नाही क्लोनिंग केलं असता हे जे जनु आहेत, उत्परिवर्तित जनु, हे फॅट पेशीमध्ये आढळून आलेले आहेत, लक्षात घ्या. लक्षात घ्या. आता ह्या फॅट पेशी प्रामुख्याने करतात काय, तर फॅट पेशीमधून का नाही लेप्टिन नावाचं हार्मोन स्त्रवत असतं, लक्षात घ्या. ह्या संप्रेरकाची निर्मिती होत असते. ह्या हार्मोनचा रोल प्रामुख्याने काय असतो, तर आपल्या नर्वस सिस्टीम मज्जा संस्थेमध्ये जो हायपोथॅलॅमस आहे, हा हायपोथॅलॅमस आपल्या भुकेचं नियमन करत असतो. म्हणजे हायपोथॅलॅमसला संकेत मिळाला की अन्नाचं सेवन होत असतं, आणि संकेत मिळाला थांबण्याचे की अन्नाचं सेवन करणं व्यक्ती थांबत असते. या हायपोथॅलॅमसला संकेत पोहोचवण्याचं काम हे प्रामुख्याने आपला हा लेप्टिन नावाचा संप्रेरक करत असतो, लक्षात घ्या. समजतंय? म्हणून का नाही लेप्टिन ज्यावेळी कमी प्रमाणात स्त्रवू लागतो त्यावेळी व्यक्ती ऊर्जा मिळवण्यासाठी म्हणजे खाण्यास प्रेरित होत असते असं म्हटलं जातं. समजतंय? त्यामुळे जर लेप्टिन जर कमी प्रमाणात स्त्रवू लागला, योग्य प्रमाणात स्त्रवला नाही, तर व्यक्ती खात राहते, खादाडी बनते, आणि त्याच्यामुळे व्यक्तीचा लठ्ठपणा विकसित होतो, लक्षात येत आहे. त्यामुळे का नाही लेप्टिनचे प्रमाणाचा संबंध देखील प्रामुख्याने आपल्या लठ्ठपणाशी दिसून येतो, लक्षात येत आहे. पण याच्या बाबतीत काय दिसून आले बघा, की लेप्टिनचं प्रमाण वाढल्याने भूक शमली पण पाहिजे, लक्षात घ्या. ज्या अर्थी लेप्टिन कमी प्रमाणात स्त्रवल्यामुळे व्यक्तीला खाऊ वाटतं, हायपोथॅलॅमस मेसेज देतो आपल्या ब्रेनला की आता अन्नाचं सेवन केलं, त्या पद्धतीने लेप्टिन ज्यावेळी आपल्या बॉडीमधलं वाढेल त्यावेळेला आपल्याला अन्नाचं सेवन बंद पण होणं गरजेचं आहे. पण काही अभ्यासामध्ये संशोधकांना मध्ये लेप्टिनचं प्रमाण वाढल्यानं भूक शमल्याचं दिसलं नाही, लक्षात घ्या. समजतंय? त्यामुळे हा एक ड्रॉबॅक पण ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्या लेप्टिनचा फॅट पेशीद्वारे आपल्या फॅट सेल ज्या आहेत ह्या लेप्टिन प्रोड्यूस करतात, लेप्टिन ह्या प्रोटीनला, आणि त्याच्याद्वारे भुकेचं नियमन होत असतं, लक्षात घ्या. म्हणजे लोअर प्रोडक्शन ऑफ लेप्टिन कॉज टू हंगर, खाण्याच्या क्रियेशी संपतं, लक्षात येत आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा तो म्हणजे सेरोटॉनिन. हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे, याचा देखील भुकेशी संबंध दिसून येतो, लक्षात घ्या. सुरुवातीला या सेरोटॉनिन बाबत प्राण्यांमध्ये प्रयोग झाले आणि त्याच्यानंतर मानवावर देखील यशस्वी झाले. यामधून का नाही सेरोटॉनिन ऍक्टिव्ह झाल्याने का नाही भुकेचे समन झाल्याचे, भूक थांबल्याचे दिसून आलं. म्हणजे काय अन्नाचे सेवन आणि वजन यामध्ये घट झाल्याचं दिसलं, लक्षात घ्या. सेरोटॉनिन सक्रिय होण्याने, लक्षात येत आहे. म्हणून सेरोटॉनिन जर ऍक्टिव्ह नसेल तर प्रामुख्याने व्यक्ती खात जाते. म्हणून अगदी सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर, अगदी छोट्या भाषेत जर कन्क्लूड करायला गेलं तर लेप्टिन हे कमी प्रमाणात स्त्रवणं आणि सेरोटॉनिन हे ऍक्टिव्ह नसणं ह्याच्यामुळे खाण्याची क्रिया अधिक होते आणि त्याच्यातून अधिक प्रमाणात आहार शरीरामध्ये उष्मांक जमू लागतात. जे जर आपलं मेटाबॉलिझम रेट जर कमी असेल तर ते उष्मांक कमी पचवले जातात, त्यांचं ज्वलन कमी होतं आणि ते फॅट मध्ये कन्वर्ट होतं.
आणि तो फॅट जो कन्वर्ट होतो त्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो, लठ्ठपणा असं म्हणतो. लक्षात येत आहे? म्हणून हे 3 रिझन बघितले आपण बघा, फॅट सेल्स, त्याच्यानंतर लोअर मेटाबॉलिक रेट आणि हार्मोन्स मधील कमतरता. आणि त्याच्यामध्ये आपण 2 हार्मोन्स बघितले, ते म्हणजे लेफ्टिन आणि दुसरं म्हणजे काय, सेरोटोनिन. हा, काय शंका आहे कुणाला? नाहीये? पुन्हाच तर आवाज आला मला. ओके, ऐकताय ना सगळेजण? कुठे गेले सगळे? ओके ओके ओके, एव्हरीबडी इज हिअर. गुड. आता ह्या कारणांबरोबरच का नाही, एक सगळ्यात महत्वाचं शेवटचं कन्क्लुडिंग रिझन बघा, की ह्या ही जे आता आपण सेरोटॉनिन वगैरे बघितलं, लेप्टिन बघितलं, म्हणजे प्रथिनांमधील जी कमतरता आहे, हे जे घटक आहेत हे आपल्याला संशोधनाला वाव देतात आणि हे साहजिकच आनंददायक आहे, प्रेरणादायक. पण या व्यतिरिक्त का नाही इतरही काही घटक आहेत ज्यांचा लठ्ठपणाशी खूप मोठ्या प्रमाणात संबंध दिसून येतो. जसं की बैठे काम, आरामशीर जीवनशैली, निवांत सगळं करणे, हे महत्वाचं कारण दिसतं. हल्ली प्रत्येक वयोगटातील व्यक्ती नाही घर बसल्या अधिक वेळ व्यतीत करते, मग ते काम करत असू दे किंवा असू दे. याच्याबरोबर घर बसल्या कामे करणे, टीव्ही पाहणे, सतत तोंडाचा पट्टा चालू ठेवणे, काहीतरी खात राहणे, व्यायामाचा जवळजवळ कुठेही संबंध नसते. यामुळे का नाही शरीरामध्ये उष्मांकांची, कॅलरीजची फक्त स्टोअर होत जातो आणि ज्या पद्धतीने स्टोअर होतं त्या पद्धतीने त्याचं ज्वलन होत नाही. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढते. लॅक ऑफ एक्सरसाइज आणि अति खादाडपणा, ओव्हर इटिंग, व्यायामाचा अभावाने अति खादाडपणा, हे एक त्याच्याशी महत्वाचं कारण आहे. म्हणजे तुम्ही अगदी बघा, व्यायामाचं जर उदाहरण घ्यायला का नाही, खूप कमी लोक असतात ते खरंच व्यायामासाठी व्यायाम करतात. बाकीचे जे बरेचसे व्यक्ती आहेत ना, त्या फक्त दिखाव करण्यासाठी, म्हणजे मस्तपैकी असं खूप सारे जॅकेट, महागड्या वस्तू, शूज घालणे, जॅकेट घालणे, एक्सरसाइजची तयारी करणे, एखादं ब्लूटूथ लावणे, गाणी लावले आणि मस्तपैकी जाणे वॉकिंगला, आणि जाता जाता हळूच टर्न मारला की एक भजीचा गाडा दिसलेला असतो, भजी खाणे आणि पुन्हा येणे, ही आजकालची एक्सरसाइज बनते. म्हणजे त्याच्यातून किती कॅलरीज बर्न होतात आणि किती कॅलरीज एक्वायर केले जातात याचा रेशोच क्लिअर नाही. लक्षात येते? त्यामुळे काय प्रामुख्याने जीवनशैली हे एक महत्वाचं कारण ठरतं. त्याचबरोबर खाण्याचे देखील प्रकार आहेत. व्यक्ती का प्रेरित होते खायला, ह्याचे 3 रिझन आहेत, लक्षात घ्या. एक म्हणजे आंतरिक प्रबलन, बाह्य प्रबलन आणि तिसरं म्हणजे भावनिक प्रबलन. आता बघा बरं का, इथं बघा, भजी दिसले म्हणून खाल्ले, खाण्याची इच्छा नव्हती, त्याला बाह्य प्रेरणा म्हणायचं. मस्त खमखमीत होते, चांगले होते म्हणून खाल्ले, बाह्य खाणे, एक्सटर्नल इटिंग. लक्षात घ्या. तर काही व्यक्ती का खातात, नाही आता भूक लागली होती म्हणून खाल्ली, सकाळपासून काही खाल्लं नाही, इंटरनल इटिंग. लक्षात घ्या, समजते? तर काही व्यक्ती का नाही कंटाळा आल्यानं, चिडचिड झाल्यानं, ताण आल्यानं, नाराज झाल्यानं खातात. लक्षात घ्या, त्याला इमोशनल इटिंग असं म्हणतात. लक्षात घ्या, किती प्रकार होतात बघा, एक्सटर्नल इटिंग, इंटरनल इटिंग आणि इमोशनल इटिंग. लक्षात येत आहे? आता यातला इंटरनल इटिंग जो आहे ना, आंतरिक खाणं जे आहे ना, आंतरिक आहार जो आहे ना, हा आपण स्वतःच्या शरीराची गरज ओळखून, आपल्या शरीराला आता अन्नाची गरज आहे का ह्याला अनुसरून आहार घेतो. लक्षात घ्या. पण एक्सटर्नल इटिंग आणि इमोशनल इटिंग जो आहे ना, हा नेहमी शरीरासाठी हार्मफुल ठरतो. लक्षात घ्या. एक्सटर्नल इटिंग प्रामुख्याने कसं असतं, हे दिसलं म्हणून खाल्लं, मला त्याची गरज आहे का, मला आता भूक लागलेली आहे का, माझ्या शरीराला त्याची आवश्यकता का, ह्याचा विचार व्यक्ती करत नाही. लक्षात घ्या. बरेचदा का नाही भावनिक आहार घेताना का नाही ताणाच्या स्वरूपावर देखील आहार बदलतो. लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी व्यक्ती खूप अंडर प्रेशर असते बघा, म्हणजे काय खूप ताण आलेला आहे किंवा भावनिक दृष्ट्या खूप नाराज झालेला अस्वस्थ, अशा वेळी कोण वरण भात खात नाही. लक्षात घ्या. अशा वेळी व्यक्ती काय खाते हो, अधिक गोड, शर्करायुक्त किंवा चरबीयुक्त फॅटी फूड, ज्याला आपण चमचमीत म्हणतो बघा. लक्षात येते? म्हणून तणावाखाली असताना देखील व्यक्तीच्या आहाराचं स्वरूप बदलतं. लक्षात घ्या. यामुळे ताणाचं स्वरूप हा देखील आहे ना, हे आपल्या आहारावर परिणाम करतं. इन शॉर्ट, अगदी ह्या शेवटच्या लाईनला जर काय सांगायला गेलं तर कन्क्लुडिंग लाईन अशी राहते की व्यक्तीनं स्वतःची आंतरिक भूक, इंटरनल इटिंग, आंतरिक संकेत ओळखून आपल्या एक्सटर्नल आणि इमोशनल इटिंगवर कंट्रोल ठेवलं पाहिजे.
लक्षात घ्या. म्हणून सुरुवातीलाच बघा अल्मेडा काउंटीचा जो रेफरन्स मी दिला होता तुम्हाला, लक्षात घ्या. अल्मेडा काउंटीचा आपण अभ्यास जो बघितला की व्हॉट इज हेल्थ बिहेवियर पहिल्या मुद्द्यामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या ज्या 7 अल्मेडा काउंटी 7 जे होते त्याच्यामधलं एक रिझन होतं बघा की 2 आहारांच्या मध्ये काहीही न खाणे. आठवत आहे का तुम्हाला? बघा 2 आहारांच्या मध्ये काहीही न खाणे. याचं कारण काय असते? ज्या पद्धतीने बरेचदा तुम्ही म्हणता की सर थांबा जरा, लय गडबड व्हायला, आम्हाला श्वास तर घेऊ द्या, इतका फास्ट शिकवू नका. तशाच पद्धतीनं आपण ज्यावेळी खातो त्यावेळी आपल्या पचन संस्थेला देखील श्वास घेण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. लक्षात घ्या. आपण विश्रांती का घेतो, झोपतो का, याचं कारण राहतं आपल्या मेंदूला पण थोडा श्वास घ्यायला वेळ मिळाला पाहिजे. एक्झॅक्टली सेम थिंग हे आपल्या पचन संस्थेबाबत देखील घडते. म्हणून 2 वेळेचा पुरेसा आहार घ्यावा, त्याच्या आधीमध्ये काही खाणं टाळावं. शक्यतो खूप इच्छा होत असेल तर एखादं लिक्विड घ्यावं, एखादं फळ घ्यावं, पण 2 वेळेचा पुरेसा आहार असावा आणि 1 टाइम नाश्ता असावा व्यक्तीचा. हा योग्य संतुलित आहार, योग्य आहाराची पद्धत ठरते. आणि संतुलित आहार मग त्याच्यामध्ये वेगळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं प्रोटीन्स मिळालं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स मिळाले पाहिजेत, फॅट कमी असावा असं जेवण असावं. लक्षात येते? हा त्याच्या मागचा मुद्दा आहे. क्लिअर? तर इथं बघा आपला ओबेसिटी हा मुद्दा संपतोय. ह्याच्यात सगळ्यात पहिला आपण बघितलं बघा की लठ्ठपणाचे निर्धारण कसं करायचं, त्यासाठी आपण बीएमआय कसं कॅल्क्युलेट करायचं बघितलं आणि बीएमआयचा चार्ट देखील बघितला. या बीएमआयच्या चार्टच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की नेमकं व्यक्ती कुठल्या प्रकारामध्ये मोडते. त्याच्यानंतर आरोग्यावर होणाऱ्या परिणाम मध्ये जर बघितलं तर शारीरिक आणि मानसिक परिणाम बघितला. त्याचबरोबर लठ्ठपणाच्या प्रादुर्भावावर बघायला गेलं तर आपल्याला इंग्लंड असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे, आणि त्याचबरोबर भारतामध्ये लठ्ठपणा किती फास्टली वाढत चाललेला आहे हे देखील आपण बघितलं. वयोगटाचा संबंध बघितला, सामाजिक दर्जाचा संबंध बघितला, त्याच्याशी रिलेटेड असणारे जे सोशल फॅक्टर आहेत याचा देखील संबंध बघितला, आणि मग कारण बघितलं. आणि कारणांमध्ये आपल्याला फॅट सेल्स, त्याच्यानंतर लोअर मेटाबॉलिक रेट, आणि त्याचबरोबर डेफिशियन्सी इन हार्मोन, हे 3 रिझन्स आपण बघितले. आणि लाईफस्टाईल आणि स्टाईल ऑफ इटिंग, खाण्याची पद्धती जी आहे ही देखील याच्यामध्ये महत्वपूर्ण ठरते. ठीक आहे? बघा इथं कुणाला काय शंका आहे का? इथं आपला शेवटचा मुद्दा संपतोय. याच्यात कोणाला काय शंका आहे का? बघा लाईट गेलेली आहे त्यामुळं मी आधीच गोरापान असल्यामुळे माझा चेहरा तर मला दिसायचा बंद झालेला असणार आहे. चला, यात काय कोणाला शंका आहे काय? सर हो, हा बोला. ज्योत्स्ना सलोनी कोण बरं? कुणाला शंका आहे? सगळे गेले का काय? अमित जैन झालेला आहे. हॅलो सर. हा हा बोला. हा अमित बोला की. हे लेक्चर आपल्याला रेकॉर्ड करून घेता येत नाही, इथे रेकॉर्डवर क्लिक केल्यानंतर? नाही, तुम्हाला रेकॉर्ड करायची काय आवश्यकता नाहीये. मी आता सोमवारी तुम्हाला Moodle आपल्या अवेलेबल करून देतो. ऍक्च्युअली चर्चा झाल्या, तुम्ही नसल्यामुळे तुम्हाला ते कल्पना नाही. आपल्या कॉलेजचं एक Moodle आहे सेपरेट, BMK Moodle. ते कसं वापरायचं हे पण मी सांगितलेलं. मी ऍक्च्युअली काय करतो, BMK Moodleची पण एक व्हिडिओ छोटे आहे ते तुम्हाला टाकतो. त्या Moodleवर आपण हे झालेले लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस याच्या नोट्स आणि त्याच्याशी रिलेटेड एखादी युनिट टेस्ट देखील आपण अपलोड करणार आहे. त्याच्यात तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार. आता हे रेकॉर्डिंग होतंय, चालू आहे रेकॉर्डिंग. ओके ओके ओके.